श्रीरामपुरात 3 पिस्टल आणि 10 कारतुसांसह 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी दमदार कारवाई करत 3 गावठी पिस्टल आणि 10 जिवंत कारतुसे, 6 मॅगझिन आणि 1 एर्टिगा कारसह एकूण 7,30,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 4 आरोपींना ताब्यात घेतला. दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी सोमनाथ वागचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील संजय नगर भागातील मिल्लतनगर येथे पाटाजवळ सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली. कारमध्ये गावठी पिस्टल विकण्यासाठी घेऊन जाणाऱ्या बबलू उर्फ इम्तियाज अजित शहा राहणार श्रीरामपूर आणि नदीम खान साबिर खान राहणार नागद रोड 40गाव यांच्यासह पिस्टल विकत घेणारे बेलापूर येथील ऋतुराज बाळासाहेब दानी आणि नंदकिशोर संजय शिरसाट यांना पोलिसांनी ताब्यात घेतला. बबलू शहा याच्यावर श्रीरामपूर शहर, राहुरी, बंड गार्डन, पुणे येथे विविध गंभीर कलमांवर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत, तर नदीम खान याच्यावर 40गाव शहरामध्ये 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरील दोन्हीही सराईत आरोपी असून त्यांनी पिस्टल कोठून खरेदी केले याचा तपास पोलीस यंत्रणा बारकाईनं करत आहे. आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे आर्म्स ऍक्ट 35725 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, सचिन धनाड, संतोष दरेकर, पोलीस नाईक काका मोरे, अनिल शेंगाळे, रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पठारे, नितीन शेलार, अजय अंधारे, आरसीपी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके, गायके, भोई, अहिरे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश जाधव, पीएसआय दादाभाई मगरे, रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी केली. तर सदर घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करतायत. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी या कारवाईविषयी अधिक सांगितलं. पहाटे श्रीरामपूर शहरामध्ये एका एर्टिगा गाडीमध्ये यातील जो आरोपी आहे बबलू इम्तियाज अजित शहा, वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, हा काही अग्निशस्त्र किंवा देशी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून पंचांसमक्ष ही गाडी ताब्यात घेतलेली आहे. ही गाडी ताब्यात घेऊन तिची बारकाईनं गाडीची आपण चौकशी केली, त्या ड्रायव्हरची चौकशी केली, त्या गाडीची झडती वगैरे घेतली असता त्यामध्ये एकूण 3 अग्निशस्त्र अर्थात 3 देशी कट्टे, त्याशिवाय 3 जिवंत, 3 मॅगझिन आणि 10 कारतुसे मिळून आलेली आहे. ही गाडी, देशी कट्टे, मॅगझिन आणि कारतुसे हे सर्व आपण जप्त केलेलं आहे. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे. यातील हे दोनही जे मुख्य आरोपी आहेत, बबलू उर्फ इम्तियाज अजित शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान साबिर खान, हा 40गाव या ठिकाणचा आहे. या दोघांनाही आपण अटक केलेली आहे. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये यांनी ही जे दोघं अग्निशस्त्र आहेत, 3 अग्निशस्त्र आहेत, हे त्यापैकी 1 अग्निशस्त्र हे बेलापूर येथील 2 तरुणांसाठी खरेदी केल्याचं आणि त्यांना विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे त्या दोघंही तरुणांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे. बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते, त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते, या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी एसडीपीओ श्रीरामपूर श्री जयदत्त भवर, त्याशिवाय पीआय श्रीरामपूर सिटी श्री देशमुख हे करत आहेत. गेल्या महिन्याभरात श्रीरामपुरात एकूण 10 गावठी कट्टे पोलिसांनी हस्तगत केले असून सदर कारवाईमध्ये सातत्य राहावं अशी अपेक्षा श्रीरामपूरकर नागरिक करतायत. येस9 मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.